परंतु पुन्हा एकदा या पिंपळनेरमधूनच शाने असाल गृहमंत्री साहेब अंमलबजावणी करा, ही नाराजीची लाट अंगावर घेऊ नका। मला जर जेलला टाकलं ना, ही अशी भावनिक लाट उसळणार आहे, खेळच खलास तुमचा। आचारसंहितेच्या काळात आंदोलनाची दिशा आणि हे कशा पद्धतीची असेल आणि 9 तारखेला नेमकं कशा पद्धतीची तुमची बैठक असणार आहे, काय निर्णय घेतला जाऊ शकतो? निवडणूक आयोगाचे सगळ्या नियमाचं पालन करून आंदोलन सुरू राहणार आहे, अंतर्वालीतलं पण आणि राज्यातलं सगळ्या नियमाचे पालन करून। आणि 9 तारखेला बैठक नाही आहे, मजा बघतोय आम्ही काय काय करतात, किती पोरं गुतवतात, किती खोटे गुन्हे दाखल करतात, कोणचा मंत्री तिकडून बोलवतो, कोणचा आमदार बोलवतो, कोणाला मराठ्यांनी मोठं केलेलं आहे, दारात कसा येतो। मराठ्यांचे बोर्ड काढायला सुरू केले तर मराठ्यांनी आता दाराला चिटकायला सुरू केले। आमच्या दारात पुढाऱ्यांनीच नाही, आता आमच्या कवडाला लावायला चालू केलं आम्ही। आता कवड काढून नेतो मग आमचं का घरच उचलून नेतो आमचं पुढं। आम्हाला आमच्या अधिकार, आम्ही मोटरसायकलला सुद्धा लावायला लागलेत आमचा मराठा समाज, पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही म्हणून 4 व्हीलरला पण लावायला लागले। लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे ना मला, तुम्हालाच। त्यामुळं आणखीन पुन्हा तिसरी वेळ सांगायची, गृहमंत्र्यांनी माझ्या नादी लागू नका। माझ्या समाजाला सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना तुम्ही काढले, तिची अंमलबजावणी करा। हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते नसता, ही लाट तुम्हाला आता नाही परवणार। धन्यवाद।